नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. स्वामी समर्थ महाराज यांचा प्रकट दिन लवकरच येत आहे. 20 मार्च या दिवशी स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे. तर या निमित्ताने आपण काही ना काही सेवा करत असतो. ज्यांना अजिबात सेवा करायला वेळ नाही, स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण करू शकतात. पारायण करू शकत नाही तशा सर्व स्वामी भक्त दत्तभक्तांनी अगदी तुम्हाला वेळ नसेल तरीही 5 मिनिटाच्या अतिशय प्रभावी सेवा तुम्ही या स्वामींच्या प्रकट दिनापर्यंत करू शकतात. आत्ता व्हिडिओ बघितल्यापासून तुम्ही आत्तापासून सेवा सुरू करा. हा जो काळ असतो स्वामी समर्थ प्रकट दिनापर्यंतचा जो काळ आहे, हा काळ स्वामींच्या जवळ जाण्याचा काळ आहे. त्यामुळे आपल्याला होतील तेवढ्या सेवा या काळात आवर्जून करायच्या आहेत. तर बघा, आपण कष्ट करून देखील आपल्याला आपल्या कष्टाचं फळ मिळत नसेल तर आपली कर्म ही मध्ये येत असतात. म्हणजेच काय, आपली कर्म जे आहे, जे भोग आहेत, ते भोग भोगल्याशिवाय आपण केलेल्या कष्टाचं फळ आपल्याला मिळत नाही. आणि म्हणूनच आपण केलेल्या कष्टाचं फळ आपल्याला मिळावा यासाठीच आपल्याला अशा काही गोष्टी करायच्या आहेत की त्यामुळे आपण आपले जे कर्माचे भोग आहेत, हे भोग हळूहळू कमी होतात, प्रारब्ध त्यांचे कमी होतात आणि भोग प्रत्येकाला भोगावेच लागतात. म्हणूनच आपण काही या गोष्टी करून, सेवा करून आपण आपले प्रारब्ध कमी करू शकतो. आपण केलेल्या कष्टाला जोड मिळावी म्हणून आपण या सेवा करायच्या असतात. अगदी 5 मिनिट तुम्ही या सेवेला देऊ शकतात. मग अशा कोणत्या सेवा आहेत की त्या तुम्ही 5 मिनिटात करू शकतात, याच विषयाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. स्वामी भक्त दत्तभक्त असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आपण ज्या पण काही सेवा करतो, मग तुम्ही अगदी स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथाचं रोज एक पारायण करा किंवा अगदी तुम्ही 5 मिनिटाची सेवा करा. याचं पुण्य सर्वांना सारखंच मिळणार आहे. फक्त सेवा करताना आपण ती किती विश्वासाने आणि किती मनापासून करतो हे महत्त्वाचं आहे. स्वामींच्या जवळ जायचं असेल तर आपली सेवा ही आपण अगदी मनापासून करणं महत्त्वाचं असतं. ज्यांना खरोखरच काही कामामुळे, फॅमिलीमुळे, जॉबमुळे टाईम मिळत नसेल, त्यांनी या अगदी 5-5 मिनिटाच्या सेवा केल्या तरी पण चालणार आहे. काहीही न करण्यापेक्षा काहीतरी करणं हे खूप महत्त्वाचं आहे. त्याचप्रमाणे तुम्ही स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण किंवा या ग्रंथातील अध्याय तुम्ही सकाळी, दुपारी किंवा तुम्हाला संध्याकाळी रात्री 12च्या आत वेळ असेल त्यावेळेस देखील तुम्ही या सेवा करू शकतात. सेवा करण्याला कोणालाही कुठलंच बंधन नसतं. फक्त सेवा ही मनापासून करायची असते. मनापासून केलेली सेवा ही स्वामींपर्यंत नेहमीच पोचत असते. आणि हा जो काळ आहे, या काळात आपण आपल्या पुण्याचा वाटा वाढवायचा असतो. या काळात आपण जी पण काही सेवा करतो, या सेवेने आपल्या आयुष्याचं नक्की सोनं होतं. आता सर्वात महत्त्वाची आणि सर्वात श्रेष्ठ सेवा म्हणजे नामस्मरण. ज्यांना पारायण करणं शक्य नाही, गुरुचरित्राचं पारायण करणं शक्य नाही, 11 माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करणं शक्य नाही, त्यांनी अगदी स्वामींच्या समोर, स्वामींच्या फोटो असेल, मूर्ती असेल, त्यांच्यासमोर दिवा लावा, धूप दीप अगरबत्ती लावा आणि आसन टाकून अगदी 5 मिनिटाचं तुम्ही श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचं नामस्मरण करू शकतात. किंवा तुम्ही एक अगरबत्ती लावा, अगरबत्ती संपेपर्यंत श्री स्वामी समर्थ या मंत्राचं नामस्मरण करू शकतात. नामस्मरणात देखील खूप मोठी ताकद असते. ज्यांना काही सेवा करणं शक्य नाही त्यांनी त्यांच्या वेळेप्रमाणे किंवा सकाळी आंघोळ झाल्यानंतर तुम्ही 5 मिनिटाची ही सेवा करा. ज्यांना कामाला जायचं असेल त्यांनी कामाला जाण्याच्या अगोदर 5 मिनिटं सेवा करा किंवा या सेवेसाठी अगदी तुम्ही 5 ते 10 मिनिटं थोडंसं लवकर उठून देखील ही सेवा तुम्ही या 11 दिवसामध्ये, 21 दिवसात करू शकतात. तर तुम्ही 11 दिवसांच्या देखील ह्या सेवा करू शकतात किंवा जो ज्या वेळेस हा व्हिडिओ बघेल त्या दिवसापासून देखील तुम्ही ह्या सेवा करू शकतात. आणि ह्या 5 मिनिटाच्या सेवा तुम्ही रोजच्या रुटीनमध्ये देखील करू शकतात. ज्यांना हे 5 मिनिटं देवघरासमोर बसून सेवा करणं शक्य नसेल तर मग तुम्ही तुमचं काम करता करता, स्वयंपाक करता करता, जॉबला जाता जाता किंवा बसमध्ये, गाडीमध्ये, चालता फिरता, उठता बसता तुम्ही श्री स्वामी समर्थ या मंत्राचं नामस्मरण करू शकतात. बघा, जर तुम्हाला बसून टायमिंग देणं शक्य नसेल तर तुम्ही दिवसभरात तुमची जी पण कामं करत असाल ती कामं करता करता तुम्ही नामस्मरण करू शकतात. असं दिवसभरात तुम्ही श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ म्हणा. तुमच्या कितीतरी पटीने तुमची ही सेवा वाढलेली असेल, कितीतरी पटीने तुमचा हा जप झालेला असेल. त्यानंतरची सेवा म्हणजे तुम्ही रोज तारक मंत्र म्हणू शकतात. 1 वेळा म्हणा किंवा 11 वेळा म्हणा. 1 माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप आणि 1 वेळा तारक मंत्र असं तुम्ही या 2 सेवा देखील रोज करू शकता. किंवा तुम्ही 1 माळ श्री स्वामी समर्थ आणि 11 वेळा तारक मंत्र ही
5 मिनिटाची सेवा करू शकतात. त्याचप्रमाणे तुम्ही गुरुचरित्र या ग्रंथातील रोज 14वा अध्याय पठण करू शकतात. ज्यांना वेळ असेल त्यांनी 14वा अध्याय आणि 18वा अध्याय असे 2 अध्याय पठण करू शकतात. त्याचप्रमाणे तुम्ही गुरुचरित्र ग्रंथातील 9वा अध्याय पठण करू शकतात. एक श्लोकी गुरुचरित्र हा श्लोक तुम्ही रोज पठण करू शकतात. 1 वेळा करा, 21 वेळा पठण करू शकतात. त्याचप्रमाणे आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकातील स्वामीचरित्र अवतरणिका रोज तुम्ही 1 वेळा वाचू शकतात. गुरुचरित्र अवतरणिका रोज 1 वेळा वाचू शकतात किंवा दत्तभावनी स्तोत्र रोज 1 वेळा वाचू शकतात. म्हणजे बघा 5 मिनिटाची सेवा आहे. सेवा करायची म्हटलं ना तर भरपूर अशा सेवा आहेत. आपण त्यापैकी आपल्याला ज्या सेवा करायच्या आहेत, ज्या आवडतात किंवा ज्या सेवा गरजेच्या असतील त्या सेवा आपण या दिवसात करायच्या आहेत. कारण हा जो काळ असतो ना हा अतिशय महत्त्वाचा काळ आहे. तर हा ॲक्टिव्ह काळ असतो. या काळात सकारात्मक लहरी खूप मोठ्या प्रमाणात पसरलेल्या असतात आणि या काळामध्ये केलेले सेवेने आपण स्वामींच्या जवळ जात असतो. ज्यांना सेवा करणं शक्य नाही त्यांनी यूट्यूबला लावून श्रवण करू शकतात. त्याचप्रमाणे स्वामी समर्थ प्रकट दिनापर्यंत तुम्ही रोज स्वामी समर्थांची पूजा देखील करू शकता. ज्यांना सेवा करणं शक्य नाही त्यांनी रोज उठा, स्वामींना अभिषेक करा. फोटो असेल तर फोटो स्वच्छ पुसून घ्या. अष्टगंध लावा, धूप दीप अगरबत्ती लावा, हिना अत्तर लावा. रोज 1 वेळा स्वामींची आरती रोज करा. ज्यांना शक्य असेल त्यांनी सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळा करा. स्वामींची आरती करा. स्वामींना रोज वेगवेगळ्या नैवेद्य ठेवा. पाणी भरून 1 लोटा ठेवा. तर या छोट्या छोट्या देखील सेवा तुम्ही करू शकतात. तुम्हाला शक्य असेल तुमच्या घराजवळ स्वामी समर्थांचं केंद्र असेल, मठ असेल, मंदिर असेल तर तुम्ही रोज दर्शनाला जाऊ शकतात. तर या पद्धतीने तुम्हाला सेवा करायची आहे. काही मार्ग मिळत नसेल अशांना सेवेत आणू शकतात. त्याचप्रमाणे काही मोठ्या अडचणी असेल तर तुम्ही संकल्पयुक्त देखील सेवा करू शकतात. आता या व्यतिरिक्त तुम्हाला काही सेवा करायची असेल तर त्याची माहिती हवी असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारू शकतात. शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांना मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.